नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारावर जो काही कमी झालेला होता, आता कापूस बाजारावर पुन्हा एकदा वाढणार का? 10 फेब्रुवारी नंतर कापूस बाजारावर 10,000चा आकडा टप्पा पार करणार का? CCIने कापूस बाजारावर वाढवले आहे आणि आता CCIची कापूस खरेदी कशी होणार? काय आहे सविस्तर चर्चा? चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कापूस बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. जानेवारीच्या सुरुवातीला कापूस बाजारावर 8,000, 8,500, 8,700 पर्यंत महत्त्वाची मार्केट मानवत असेल, अकोला असेल, वाशिम असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हिंगणघाट असेल, उमरेड असेल, पारशिवनी कापूस मार्केट असेल, या सर्व मार्केटमध्ये कापूस बाजारावर वाढलेले होते. परंतु 15 जानेवारीनंतर कापूस बाजारात थोडीशी आपल्याला घसरायला सुरुवात झाली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे CCIची जी काही खरेदी विक्री आहे ही थोडीशी मंदावलेली होती. बारदान शॉर्टेज असेल किंवा इतर समस्या असतील याच्यामुळे थोडासा बाजारभाव मंदावलेला होता. परत आता CCI या महिन्यामध्ये किती खरेदी करणार आणि CCIचे बाजारदर कसे असणार आहे, यावरती आता कापूस बाजाराचा दर शिल्लक राहणार आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर मुक्त व्यापार धोरण जे होतं याकडे सरकारने बंदी घालून 11% आयात शुल्क लागू केला. सध्या भारताचा अमेरिकेशी जो काही व्यापारी करार झाला आहे याचा फायदा आपल्या कापूस उत्पादकांना होणार का? आणि अमेरिकेने जो टॅरिफ लावलेला होता तो कमी केल्यामुळे भारताचा व्यापार त्या ठिकाणी होणार का, हे बघणं गरजेचं आहे. आणि कापूस दर जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर वाढण्याची शक्यता आहे. मग कोणते असे घटक आहेत जे कापूस दर वाढू शकतात? तर पहिलं घटक आहे राज्यातील मागणी आणि देशातील मागणी. आतापर्यंत आपण बघितलं तर आयात निर्यात धोरणानुसार ऑगस्ट ते जानेवारीमध्ये एकूण 32 लाख गाठी आयात केलेल्या आहे. त्यापैकी एक गाठ साधारणतः 170 किलोची असते. मग आतापर्यंत उद्दिष्ट किती आहे आणि सध्याचा दराचा विचार जर केला तर सध्याचा दर 70, 80, 82, 85 रुपयापर्यंत काही ठिकाणी कापूस बाजारभाव आहे. यामध्ये पारशिवनी असेल, अकोला असेल, उमरेड असेल, काटोल असेल, भिवापूर असेल, नागपूर असेल, ही महत्त्वाची कापूस मार्केट आहे. आवकचा विचार केला तर राळेगाव, हिंगणघाट आणि अमरावती या ठिकाणी आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. मग आता इथून पुढचा कापूस बाजाराचा जो अंदाज आहे हा कशावरती डिपेंड आहे? तर 3 गोष्टी आहेत: देशांतर्गत मागणी, राज्यातील मागणी, आंतरराष्ट्रीय मागणी आणि CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कोणत्या दराने कापूस खरेदी भाव करणार. CCIचा जो अंदाज आहे ते कापूस खरेदी करताना शक्यतो हमी भावाने कापूस खरेदी करत असतात. हमी भावाचा विचार केला तर 8,200 पर्यंत सध्याचा हमी भाव या सीझनचा सरकारने डिक्लेअर केलेला आहे. मग इथून पुढे हमी भावापेक्षा जास्त बाजारावर खरेदी होणार का? व्यापारी वर्ग स्टॉक करणार का? व्यापारी वर्ग सुद्धा हात वर करणार, हे बघणं गरजेचं आहे. मागणी पुरवठ्याचा विचार केला तर यंदा मागणी कापसाला चांगली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव हा कापसाला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर $100-150 पर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे. मग देशांतर्गत मागणी कशी डेव्हलपमेंट असणार? तर CCIच्या हालचालीवरती व्यापारी वर्गाचं लक्ष केंद्रित आहे. CCIने मोठ्या प्रमाणात कपडे खरेदी केलेली आहे, परंतु विक्री अजून सुरुवात केलेली नाही. मग खरेदी सुद्धा जानेवारीमध्ये त्यांची मंदावलेली आहे. मग CCIकडे किती स्टॉक शिल्लक आहे? व्यापारी वर्गात किती स्टॉक शिल्लक आहे? CCI ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिचा महत्त्वाचा रोल कापूस बाजारामध्ये अवलंबून असतो. देशांतर्गत आयात जी आहे ती बंद झालेली आहे, कारण 11% टॅक्स लावलेला आहे. मग देशात बाजारभाव कसा वाढणार? तर या 3-4 घटकांवरती इथून पुढचा कापूस बाजारभाव असणार आहे. 90-95 रुपये सुद्धा कापूस आपल्याला 10 फेब्रुवारी नंतर पाहायला मिळणार आहे. कारण का आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाला चांगली मागणी सुरुवात झाली आहे आणि निर्यात ही आता मोठ्या प्रमाणात होणार आहे. जानेवारीमध्ये आपण बघितलं तर बहुतेक व्यापारी वर्ग हा वेट अँड वॉचची भूमिका होता, परंतु आता बाजारभाव स्थिरावलेला आहे. जास्त बाजारभाव वाढत पण नाहीये, कमी पण नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी जर वाढली तर इथून पुढचा कापूस बाजारभाव हा 100% वाढण्याची शक्यता आहे. कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.